निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हॅलो, नमस्कार काकू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. बोलू शकता का? मला अनुभव शेअर करायचा हो होता. हो हो हो, फक्त थोडक्यात करा म्हणजे जास्त मोठा नको व्हायला. हा हा, ठीक आहे. कुठून म्हणजे बोलताय ताई? मी पनवेल वरून बोलतेय. नाव सांगू शकता? हा हा, तेजस्वी नाव आहे माझं. अच्छा. हा हा, म्हणजे मी ऍक्च्युली स्वामी सेवेकरी आहे असं तर नाही म्हणू शकत. अगदी सुरुवातच आहे माझी. हा. तरी फक्त विश्वास खूप आहे हा आणि हा. ते माझ्या मम्मी पप्पांमुळे. पण अच्छा. पूर्वी ते सुद्धा सेवेमध्ये नव्हते. हा हा. ते रामदास स्वामींचं बैठकीचं करायचे. हो हो हो. हल्ली 1-2 वर्षांपूर्वीच ते आले सेवेमध्ये. अच्छा. हा आणि पहिले तर माझ्या पप्पांचं सांगते अनुभव. हा. म्हणजे मी आता रिसेंटली आधी म्हणजे त्यांना ना पॅरालिसिस झालं होतं अचानक अरे लेफ्ट बापरे. साईडला. हा हा, सो सडनली मग त्यांना म्हणजे त्यांच्या कंपनीमधूनच हॉस्पिटलला शिफ्ट केलं होतं. अरे आणि बापरे. लकीली मी त्यावेळी वर्किंग होते. हा हा. आणि म्हणजे कसं मी मेडिक्लेम मध्ये त्यांना इन्क्लूड केलेलं माझ्या. अरे वा. हा हा, सो म्हणजे आणि मग ते म्हणजे त्यांचं हॉस्पिटल लिस्टेड नव्हतं माझ्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे हा. आम्हाला कॅश पेमेंट करायचं होतं. अच्छा अच्छा. सो म्हणजे मम्मी पप्पांकडे पण एवढी हा हा. आणि माझ्याकडेही एवढी नव्हती त्यावेळी. बरोबर सो आहे. मग मम्मी मठामध्ये वगैरे गेली, स्वामींना खूप सारी प्रार्थना केली तिने हा. आणि बोलली की आता माझ्याकडे तर काही नाहीये, तुम्हीच काही ते करून द्या, अरेंज आई करून ग. द्या. हा हा. ती म्हणजे मठामध्ये पूर्ण दिवस होती. हा. आम्ही आलटून पलटून होते, ते 4-5 दिवस ऍडमिटच होते. अरे पण बापरे. ते लवकर रिकवर पण झाले. ओ. आणि सतत स्वामींचं नामस्मरण वगैरे चालू होतं. अच्छा, फक्त मम्मी त्या दिवशी नामस्मरण चालू होतं का? हा, आणि काय ते ग्रंथ वगैरे तिने काय वाचलं. अच्छा. हा हा. फारसं मला एवढा आयडिया नाही. हा आणि ती मठातून हॉस्पिटलला आली हा. त्याच्या आधीच मम्मीच्या म्हणजे सॉरी आमच्या पप्पांच्या कंपनीतले त्यांचे जे कलिग्स असतात हो हो. त्यांनी पैसे जमा केले होते. अरे वा. आणि म्हणजे त्यांना म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्यामुळे त्यांना कंपनीमध्ये नाहीये मेडिक्लेम. हा बरोबर. सो त्याचं मग ते जेवढे झाले होतं ना बिल त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले. ओ. हा, आणि हा. मग नंतर मी सुद्धा रिएम्बर्समेंट क्लेम केला. अच्छा. ते हा. सुद्धा मला कसं 80% आलं होतं. अरे वा. हे म्हणजे चमत्कारच होता की खरंच चमत्कार काही आहे. नसतानाही स्वामींनी केलं. खरंच खरंच. आणि हा, मला छोटं बाळ आहे, 1 इयरचं झालंय आता. अरे वा. मी हा डिलिव्हरीसाठी जेव्हा गेले हा. तेव्हाच मला स्वामींबद्दल थोडंफार कळलं. अच्छा. हा हा हा. हा, म्हणजे तोपर्यंत स्वामी माझ्या घरामध्ये ऑलरेडी आलेले. हो. आम्ही ऍक्च्युली सेकंड हँड गाडी घेतली होती, हा हा हा. त्याच्यामध्ये स्वामींचा छोटासा फोटो होता. अरे वा. सो तो हा, तर गाडी जेव्हा मी पुन्हा विकली ना हा तेव्हा त्याच्यामध्ये भेटला. म्हटलं हे कोणतरी देव वाटतायत. हा मी हा. फक्त देवाऱ्यामध्ये ठेवलं आणि नॉर्मल पूजा करत होते वर्षभर. अच्छा. बाकी काही माहिती नव्हतं. हा हा. आणि फक्त त्यांचं ते वाक्य एवढं ऐकलं होतं कधीतरी, भिवू नकोस, मी तुझ्या तुझ्या पाठीशी पाठीशी आहे. आहे. हा. तर मग डिलिव्हरीला मी जेव्हा घरी गेले, हम्म 1 मिनिट हा. हम्म. सो तेव्हा फक्त मग मम्मी मला म्हणाली की आता तरी जरा मोठी हो, मॅच्युअर हो, लग्न झालंय, बाळ झालंय, देवाचं करायला लाग. म्हणजे हा. मला एवढं इंटरेस्ट नव्हता. अच्छा. हा कंटाळा करायचे, मी पूजा करायचे, फक्त देवावर विश्वास होता एवढंच. हा. मग म्हटलं, बोलली की स्वामींचं कर, दत्तगुरूंचं कर, बरोबर कोणाचंही कर, स्वामींचं इझी आहे करायला. ती बरोबर. एवढं म्हणाली, म्हटलं इझी आहे ते करूया पहिले. अगदी. मग तेव्हापासून मग आमच्या बाजूला म्हणजे कळंबोलीमध्ये मठ आहे. हा हा. मी राहते तिकडे मठ नव्हतं. हा तर मी हा. मग तिच्या म्हणण्यामुळे मठात यायला लागली. अरे वा. थोडं गुरुवारचं वगैरे हा हा. जमेल तसं यायची. हा तो मला खूप छान वाटायला लागलं. आणि मग हळूहळू आणि त्याच दरम्यान तुमचा चॅनल युट्यूबवरचा तोही मग हा मी अनुभव वगैरे ऐकत होते. हा तो हा. त्याच्यातून अजून विश्वास थोडा खरंच अजून दृढ खरंच झाला. खरंय. आणि पण हा, किती छान अनुभव. मग आता वडील कसे आहेत तुमचे? ते लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पूर्ण हालत नव्हतं, पण ते लवकर रिकवर झाले. अरे वा. पथ्य वगैरे पाळायला सांगितलंय, हा पण हा. आता ठीक आहेत. हो मग ना. मम्मी वगैरे ती करते सेवा. आणि तुम्ही काय काय सेवा करता?
मी काहीच नाही, फक्त नामस्मरण आणि अच्छा. तारक मंत्र माझा पाठ आहे. जसं अरे वा. जमेल तसं बोलते. हा हा हा. ते स्वामींचं चरित्र सारामृत मी घेतलं. फक्त अच्छा. 2-3 दिवस मुश्किलने वाचलं, पण हा. मला वेळच नाही मॅनेज करता, कारण मी वर्किंग होते, हो छोटं बरोबर. बाळ पण आहे आणि बरोबर घरी आणि फक्त घरातलं सासरे सगळं हसबंड बघायचं. सासरे हसबंड मी हम्म. त्याच्यामध्येच तो वेळ नाही काढता यायचा. नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. मग शेवटी मी जॉब सोडला. पप्पांचं ते हो. झाल्यानंतर मी नोटीस पिरियड वरच होते तेव्हा. अच्छा त्यामुळे अच्छा. लकीली ते झालं तेव्हा. हा हा हा. तो जॉब सोडल्यानंतर पुन्हा मी म्हणजे कसं बाळालाही जास्त वेळ द्यायचा नाही यायचा लोकांकडे ठेवणं मला मान्य नव्हतं. प्रशस्त वाटत बेबी नव्हता. हा सिटिंग हा. ते सोडलं. पण म्हणजे कसं जॉब अचानक सोडला, सवय नाही, तर मी हळूहळू डिप्रेशन कडे जायला लागले. अरे बापरे. घरातलं काम नाही व्हायचं माझं. पूर्ण दिवसभर काम, बाळ, स्वतःकडे हम्म. लक्ष नाही. मग रात्री लेट झोपायचे, सकाळी लवकर पण नाही उठायचे, उशिरा ह्यांना टिफिन नाही द्यायचे. अरे बापरे. बाळाचंच करत बसायचे फक्त, बाकी ह्या दोघांकडे पण दुर्लक्ष. आई देवाचं तर गं. काही करायचेच नाही. कधी कधी हं. आठवडाभर पूजा नाही व्हायचे. अरे मग बापरे. ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला लागला. हा हा हा. की म्हणजे मी स्वतःला गिल्टी समजत होते की आय एम नॉट अ गुड वाईफ, गुड म्हणजे सासऱ्यांचाही मी एवढं हो नीट हो करत हो, नव्हते. फक्त सून पण नाही असं. असं सगळं वाटतं की मी काहीच चांगलं देवाचं सुद्धा काही करत नाही. खूप रडायचे एकटीच बसून आई किंवा गं. हसबंडला फोन करून की तुम्ही या घरी, मला नाही जमत आहे, आई मला खूप गं. निगेटिव्ह वाटतंय, मी खूप वाईट आहे, बाळाचंही नीट करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी हा होत होत्या. जवळजवळ 1-1.5 महिना मी अरे त्याच्यामध्ये. बापरे. परत हेमा माझ्या मम्मी पप्पांना फोन करायचे की "हे बघा अशी करते मी, आम्ही दोघं एवढा सपोर्ट करतोय, पण तिला असं होत आहे." हा मग ते मला म्हणजे सायकियाट्रिककडे पण घेऊन जायचा विषय झाला होता. हा हा पण नाही गेले मी. म्हटलं मम्मी बोलली हा. काही नाही अगं, होतं असं, हळूहळू होईल सगळं ठीक, तू बरोबर. देवाचं वगैरे कर. बरं, मम्मीची ते फ्रेंड आहे नेट, हा. तिच्याकडे पण जाऊन आलं, थोडं काउन्सिलिंग घेतलं. हम्म. हृदय तुझा हम्म. सो त्याच्याने पण मग थोडाफार फरक पडला. हम्म. मग आता हा. घरीच आहात तुम्ही? हो हो, सध्या मग मी घरीच आहे. आणि हा म्हणजे मग माझं आता म्हणणं होतं तेव्हा की वाट मला हे बघायला. मला नाही जमत तर मग तुम्ही शिफ्ट व्हा ना. मला हम्म. म्हणायचं होतं की माझ्या मम्मी पप्पा राहतात तिकडे, आपण शिफ्ट होऊया. हा हा हा. म्हणजे बाळाला मला ठेवता येईल तर मी काही करू शकते, जॉब करू बरोबर. शकते किंवा माझ्या आवडीचं किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये मदत करेल. हो. पण ते रेडीच होत नव्हते. अच्छा. त्यांना कन्व्हिन्स करण्यात 5-6 महिने गेले. तेही अरे मी बापरे. स्वामींवर सोडलं की स्वामी आता बघा तुम्ही. हा. तो लकी आत्ताच मी इकडे शिफ्ट झाले आणि अगदी मठाजवळ. अरे वा. स्वामींनी मला रूम मिळवून दिली. अरे माझ्या वा. लेफ्टलाही एक मठ आहे, राईटला पण एक मठ. अरे 2-2 वा. मिनिटावर दोन्ही. अरे वा 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 वा. सो मग त्याच दरम्यान जेव्हा मी निगेटिव्हिटी फील करत होते ना, मी खूप स्वामींजवळ बोलायचे तेव्हा, रडायची की हम्म. असं का होतंय माझ्यासोबत, मी खूप वाईट आहे, मी तुमची सेवा पण नाही करत, आई तरी पण गं. आधार वाटतं त्यांचा. तर हा मग असंच मी रडत बसलेले, लोळत होते लादीवरती. हा मला अचानक असं छानपैकी वास आला. हा सुगंध माहिती नाही, अगरबत्ती हा. किंवा चंदन किंवा ते हो हो. हिना अत्तर टाईप. हम्म. आणि मी शोधत होते की आजूबाजूला तो करत आहे. कुठून अचानक येतोय वास कुठून सुगंध? यायला लागला. हा. दरवाजा उघडून बघितलं, हम्म. गॅलरी वगैरे खोलून बघितलं, कोणी हम्म. नाही, म्हणजे काही वाटलं नाही. हा. पण मला चांगलं वाटायला लागलं, हॅपी फील व्हायला लागलं अरे वा. थोडं. सो ते झालं. आणि मी म्हटलं स्वामी, मी तुम्हाला कधी ओरिजिनली असं बघितलं नाही, तुमचे ओरिजिनल फोटो वगैरे आहेत ते मी कधी बघितलेच नाही. सो हम्म. मी त्याच रात्री मग मी जस्ट युट्यूब ओपन केलं, मला पहिला व्हिडिओ दिसला की स्वामींचे ओरिजिनल फोटो हा. एका ब्रिटिश फोटो ते काढले होते. अच्छा अच्छा. त्याची काहीतरी स्टोरी सांगितली होती. म्हणजे तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा बघितलं ओरिजिनल ह्याच्यामध्ये. अदरवाईज फोटोज मध्ये फक्त बघितलं होतं, जे बरोबर. अॅनिमेटेड फोटोज आहेत तसे. हम्म. त्याचे ते ब्लॅक अँड व्हाईट वाले हो ओरिजिनल फोटो आहेत हो ना, हो. ते बघितले. तेच मग ते सुद्धा मग कन्व्हिन्स झाले. अजूनही आता मी असं टाइम टेबल बनवलंय की मी एवढा एवढा वेळ देणार आहे स्वामी सेवेसाठी. परत आता मी UPSC ची तयारी पण करतेय. अरे वा. ते टाइमच स्वामी मॅनेज नव्हतं नक्की करता येत मला. बघा. हो तेच. आणि मग एवढं म्हणजे बघा, मी सेवेकरी नसून पण फक्त स्वामींवर विश्वास आहे माझा खूप जास्त. हा हा. ह्याच्यामध्ये स्वामी एवढं करतायत. आणि आता परवाच मी अक्कलकोटलाही गेले. अरे माझ्या वा. बाळाचं जायवळ काढलं ना. हा हा. आणि म्हणजे माझ्या नवऱ्याचं गाव तिकडेच येतं, कर्नाटक बॉर्डरला, अच्छा अच्छा. सरसंबा म्हणून. तर गाणगापूर 1 तासावर होता, तरी पण आम्हाला लेट झाल्यामुळे मला नाही जाता आलं तिकडे. म्हटलं स्वामी गाणगापूर राहिलं माझं, येईल मी पुन्हा कधीतरी. तो पंढरपूरला तिकडे एक दत्त मंदिर होतं.
हम्म. तिथे स्वामी, नृसिंह सरस्वती आणि दत्तगुरु अरे वा तिघेही भेटले मला. वा. तर तिथेही ते दर्शन झालं माझं, म्हणजे गाणगापूरला झाल्यासारखंच झालं. हो. हा, आणि अक्कलकोटही झालं आदल्या दिवशी. तुळजापूर, पंढरपूर वगैरे करून आम्ही हा. आजच सकाळी परत आलोय. अरे वा. लगेच अनुभव शेअर केला, खूप छान. हा, मी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही मला एवढं म्हणजे रूम शिफ्ट करून द्या फक्त, माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, मला टाइम होणार. मॅनेज करता. मी अनुभव नक्की शेअर करेन. खूप छान त्यांना होणार मी बघा ताई म्हटलेली आहे. तुमचं. खूप तेच, छान होणार. आणि माझ्या तुम्ही आता जॉब मैत्रिणीलाही पण जॉईन कराल आणि आईच्या शेजारी तर आलेलाच आहात. बाळाचं पण टेन्शन राहणार नाही. सगळं छान होणार. हा तेच, आणि मैत्रिणीलाही सांगितलं, ती पण जमेल तसं मठात येतेय. तिचाही अरे. थोडा इश्यू चालू होता, लग्न वगैरे झालं नाही अजून, लेट वगैरे, त्यासाठी हा. घरून थोडे इश्यूज होते. सो तेही सॉल्व्ह होत आहे होणार होणार ताई. मी हळूहळू. शेअर करते हा. म्हणजे हो हो हो, श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी मला समर्थ. कसा वाटला थँक्यू. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.